पुणे एक्सप्रेसवेवर सकाळी एका आयशर टेम्पोला भीषण आग लागली आणि ह्या आगीमध्ये टेम्पो पूर्णपणे जळून खाक झालाय, तर चालक तात्काळ बाहेर पडल्यानं सुदैवानं बचावलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरनं आयशर टेम्पो चालक गणेश लक्ष्मण गाडे हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो भिवंडी ते मंचर घेऊन जात होता, तेव्हा बोरघाटामध्ये खोपोली एक्झिट जवळ आला तेव्हा त्याच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि बोनेटमधनं धूर आल्याचं चालकाच्या लक्षात आलं। त्यामुळे चालकानं लगेचच त्याचा टेम्पो रस्त्याच्या कडेला शोल्डर लेनवरती उभा केला, पण लगेचच मोठ्या प्रमाणात ह्या टेम्पोला भीषण आग लागली आणि ह्या आगीची माहिती मिळताच खोपोली अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण ह्या आगीमध्ये हा टेम्पो जळून पूर्णपणे खाक झालाय, तर चालकानं तात्काळ बाहेर पडल्यामुळे मोठी